सद्गुरूंचे मार्गदर्शन यातील पुढील भाग 3 नंबर. सद्गुरू शिष्याला सारखे शिकवित असतात, परंतु सद्गुरूंची शिकवण्याची पद्धती देखील आत्म्यासारखीच अलौकिक असते. सद्गुरूंचे दैनंदिन वागणे असे असते की त्याच्या प्रत्येक कृतीतून शिष्याला स्वस्वरूपानंदाच्या सूचना मिळतात. म्हणजे सद्गुरूचे बोलणे, चालणे, उठणे, बसणे, खाणे-पिणे, पाहणे, ऐकणे, हाताने काम करणे, संवाद करणे, त्याचे आजारपण सोसणे, निंदकाशी त्याचे वागणे, त्याचे पैसा वापरणे, त्याचे मुलाबाळात राहणे व त्यांची कार्ये करणे, घरातील विवाहासारख्या मंगल प्रसंगात किंवा मृत्यूसारख्या अमंगल प्रसंगात त्याचे सहज वागणे इतकेच नव्हे, तर स्वतःच्या अंतकाळी त्याच्या नुसते जवळ असणे यामधून शिष्याला आत्मस्वरूपाचे अनुसंधान अखंड टिकवण्याची दिव्य कला प्रत्यक्ष शिकायला मिळते. सद्गुरू कधीही आग्रही असत नाही, कारण आग्रह मीपणाचे व्यक्त लक्षण आहे आणि त्याच्यापाशी मीपणा नसतो. म्हणूनच तो सद्गुरुपदाला पोचलेला असतो. सद्गुरूच्या अंगचे गुरुत्व स्वाभाविक असते. त्याच्या ठिकाणी विलसणाऱ्या आत्मज्ञानामध्ये ते अंगभूत असते. म्हणून सद्गुरूच्या बाजूने गुरुशिष्य संबंध कमालीचा, सहज, अकृत्रिम आणि आपलेपणाने ओतप्रोत असतो. पण शिष्याच्या बाजूने तो तसा नसतो. तो तसा होण्यास शिष्य सद्गुरूला समर्पण व्हावा लागतो. सम्यक अधिक अर्पण मिळून समर्पण शब्द तयार होतो. सम्यक म्हणजे चांगल्या प्रकारे खरे, रम्य आणि अर्पण म्हणजे देणे. समर्पण म्हणजे मनापासून वाहणे, देऊन टाकणे. समर्पणाचे 2 प्रकार आहेत: वस्तू किंवा व्यक्ती देऊन टाकणे. वाहणे हा एक प्रकार आणि स्वतःला देऊन टाकणे किंवा स्वतःला वाहणे हा दुसरा प्रकार. पहिल्या प्रकाराला समर्पण करणे म्हणतात, पण दुसऱ्या प्रकाराला समर्पण होणे म्हणतात. समर्पण होण्यामध्ये प्रचंड सामर्थ्य वास करते. कोणी माणूस जेव्हा एखाद्या व्यक्तीला समर्पण होऊन जातो, तेव्हा त्या माणसापुरती ती व्यक्ती दिव्य बनते. श्री तुकारामांसारखा किंवा मीराबाईंसारखा कोणी भक्त एखाद्या मूर्तीला समर्पण झाला, तर त्या मूर्तीमध्ये दिव्यपणा प्रकट होतो. त्या मूर्तीमध्ये मानुषभाव प्रकट होतात. समर्पणाचा परिणाम कसा होतो ते पहा. प्रत्येक वस्तूला व व्यक्तीला दृश्य आणि अदृश्य अशी 2 अंगे असतात. दृश्य अंग स्थूल व इंद्रियगोचर असते. अदृश्य अंग सूक्ष्म असते आणि ते दृश्य अंगाला धारण करते. दृश्यांगाला स्थलकालाच्या सीमा असतात, सूक्ष्मांगाला त्या नसतात. कोणी भक्त जेव्हा एखाद्या मूर्तीला अथवा व्यक्तीला समर्पण होतो, तेव्हा तो मूर्तीच्या व व्यक्तीच्या दृश्यांगाला भेदून सूक्ष्मांगापर्यंत पोचतो. या पोचण्याला दिव्य दृष्टी म्हणतात. एखाद्या पाषाण मूर्तीला समर्पण झाले तर तिच्या मागचे सूक्ष्म चैतन्य प्रत्यक्ष अनुभवास येते. एकदा दृश्याला भेदून पलीकडे जाण्याची दिव्य दृष्टी आली की मग सर्व दृश्याच्या मागे विलसणारे आत्मचैतन्य अनुभवास येण्यास अडचण पडत नाही. समर्पण म्हणजे समग्र अर्पण. समग्र अर्पण म्हणजे काहीही शिल्लक न ठेवता स्वतः सगट सर्व वाहून टाकणे. सद्गुरूला आत्मसमर्पण होऊन जाणे ही आत्मदर्शन होण्याची गुरु किल्ली आहे. खरे सांगायचे तर सद्गुरूपाशी आत्मसमर्पण विद्येशिवाय अन्य काही विद्या नसते. आपला सद्गुरू त्याच्या सद्गुरूला समर्पण होऊन जातो. त्या समर्पणाने तो सद्गुरूशी तदाकार होऊन स्वतः गुरुपदाला पोचतो. म्हणून समर्पण कसे होऊन जावे हे शिकवण्यासाठी साधकाने सद्गुरूचा पुष्कळ सहवास करावा. ज्या शिष्याला म्हणजे साधकाला समर्पण होणे साधते, त्याला आत्मदर्शन होण्यासाठी दुसरे काही करण्याची आवश्यकता उरत नाही. पण शिष्य म्हणून सद्गुरूकडे जाणाऱ्या साधकाची आकुंचित असणारी स्थूल मानवी दृष्टी समर्पणाच्या आड येते. साधकाला असे वाटते की सद्गुरू आपल्यासारखाच माणूस आहे. तो आपल्यासारखाच जन्माला आलेला असून तसाच लहानाचा मोठा झाला. आपल्यासारखाच तो खातो पितो, निजतो, उठतो, आजारी पडतो व औषध पाणी करून बरा होतो. या दृष्टीने सद्गुरूकडे पाहिले तर शिष्याची अविद्या त्याला फसवते. सद्गुरू दृश्यपणे माणूस दिसला तरी तो माणूसपणाच्या क्षुद्र मर्यादा ओलांडून पलीकडे गेलेला असतो. तो मनाने विश्वा एवढा विशाल असतो. शिष्याला सद्गुरूच्या विराटपणाची कल्पना नसल्याने व त्याला माणूस म्हणून मानल्याने सद्गुरूचा सहवास लाभूनही व्हावा तितका फायदा होत नाही. सद्गुरूला समर्पण होऊन जाणे या कारणाने कठीण जाते. मग पाषाण मूर्तीला समर्पण होणे आणखीच कठीण जाते.
हे सांगायला नको. साधकाने सद्गुरूवर मनापासून प्रेम करावे. प्रेम करावे म्हणजे त्याला खरे आपले मानावे. त्याला खरे आपले मानले तर तो आपल्या आत उतरतो व आपल्याला समरस करून टाकतो. सद्गुरू एकदा जीवाशी जडला म्हणजे त्याची प्रत्येक क्रिया सद्गुरूच्या साक्षीपणाने घडते. त्यात अभ्यासाचा परमोत्कर्ष आहे. पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.